जाणार आहे. ज्या अदर फिलॉसॉफी आपण बघितल्या होत्या, ऑर्थोडॉक्सी किंवा एथियस्टिक, जे देवाला मानायचे, काही देवाला मानायचे, काही वेदाला मानायचे नाही, काही वेदाला मानायचे, काही देवाला मानायचे नाही. तर ते आता बघू आपण इथं डिटेलमध्ये. ओके, पहिली फिलॉसॉफी याच्यामध्ये सांख्य फिलॉसॉफी, ज्याला जसं मिनिंग आहे की सांख्य मीन्स काउंट, काउंट मीन्स ड्युअलिझम म्हणजे दोन. फिलॉसॉफी दिली कपिल मुनींनी, त्याला सांख्यसूत्र म्हटले गेलेलं आहे, म्हणजे सांख्यसूत्रामधून ती फिलॉसॉफी एक्सप्लेन केली गेलेली आहे. त्याच्यानंतर द्वैतवाद ड्युअलिझम, संख्या मीन्स काउंट, ड्युअलिझम याच्यामध्ये काय एक्सप्लेन केलेलं आहे की पुरुष, सोल, कॉन्शियसनेस अँड प्रकृती, तीन गोष्टीमध्ये याच्यामध्ये एक्झिस्टन्स त्याच्यात ऍक्सेप्ट केलेला आहे. पहिलं पुरुष, सोल, कॉन्शियसनेस आणि प्रकृती म्हणजे मॅटर. पण संख्या फिलॉसॉफी गॉडच्या एक्झिस्टन्स मध्ये बिलीव्ह करत नाही, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. जे आपण आधी बघितलं होतं, सांख्य आणि मीमांसा गॉड मध्ये बिलीव्ह करत नाही, पण वेदामध्ये बिलीव्ह करते. ओके, हे परत जर आपण एक दोन वेळा रिवाइज केलं तर आपल्याला लक्षात येऊन जाईल. ओके, कॉजेस ऑफ बॉन्डेज काय सांगितलेलं आहे? लॅक ऑफ नॉलेज. सॅल्वेशन कशामुळे होणार, म्हणजे लिबरेशन कशामुळे मिळणार? विवेक ज्ञान, डिस्क्रिमिनेटिव्ह नॉलेज, म्हणजे जे लॉजिकल, रॅशनल, अनालिटिकल नॉलेज आहे, जे विजडम आहे, त्याच्यामुळे आपल्याला सॉल्वेशन मिळणार. नंतर नॉलेज अक्वायर थ्रू, नॉलेज मिळवण्याचे मार्ग सांगितलेले आहेत. परसेप्शन, इन्फरन्स आणि हिअरिंग. परसेप्शन म्हणजे काय? टच, एक्सपिरियन्स. इन्फरन्स काय? अनुमान, मेंटल इमेज, आपण आधी जसं बघितलं तसं. त्यानंतर हिअरिंग, हिअरिंग म्हणजे कोणाकडून? नॉलेज ऐकून. त्यानंतर फायनल व्ह्यू काय होता या फिलॉसॉफीचा? प्रकृती, पुरुषा, रिअल, इंडिपेंडंट अँड ॲब्सोल्यूट. प्रकृतीचं पण अस्तित्व आहे, पुरुषाचं पण अस्तित्व आहे. पुरुषा मीन्स कॉन्शियसनेस, आणि हे इंडिपेंडेंट आहे आणि ॲब्सोल्यूट आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट फिलॉसॉफी योगा. योगा म्हणजे ऑब्व्हियसली माइंड कंट्रोल करण्यासाठीच सांगितले असेल. त्याचे फाउंडर होते पतंजली. योगा मीन्स काय? ऍडिशन. ऍडिशन मीन्स काय? युनियन, युनियन ऑफ गॉड अँड व्हॉट? ह्युमॅन बिंग. ओके, आता गॉड आणि ह्युमॅन म्हणजे गॉडमध्ये बिलीव्ह ऑब्व्हियसली करणार आहे. तर ऍक्सेप्टेड संख्या थॉट, संख्याचा जो संख्या फिलॉसॉफीचा जो थॉट होता तो याने ऍक्सेप्ट केलेला आहे. बट ऍक्सेप्टेड गॉड, इथं संख्या फिलॉसॉफीनी गॉडमध्ये गॉडमध्ये बिलीव्ह नाही केलेला आहे, पण योगाने गॉडचं एक्झिस्टन्स ऍक्सेप्ट केलेला आहे. पार्ट टू लिबरेशन काय सांगितलं योगाने? अष्टांग मार्ग, अष्टांग मार्ग आणि अष्टांग योगा. याच्यामध्ये काय? यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. त्याला डिटेलमध्ये बघण्याची गरज नाहीये. लॉ ऑफ कर्म काय सांगतो? लॉ ऑफ कर्म, रिबर्थ, ट्रान्समायग्रेशन ऑफ सोल, ऑब्व्हियसली सर्व ऍक्सेप्ट केलेलं आहे, कारण गॉडमध्ये बिलीव्ह करते. ओके, आणि गॉड, युनियन ऑफ गॉड अँड ह्युमन. ओके, दॅट्स वाय हे सगळं ऍक्सेप्ट करते. त्याच्यानंतर न्याय फिलॉसॉफी काय सांगते? लॉजिक आणि रिझनिंग, फाउंडेड बाय महर्षी गौतम, जे न्यायसूत्रामधून घेतलेली आहे. फॉर सॉल्वेशन, लिबरेशनसाठी, मुक्तीसाठी काय सांगितलेलं आहे? लॉजिकल, रॅशनल, अनालिटिकल थिंकिंग. अगेन तेच विजडम. ओके, नॉलेज. गॉड, आणि यांचं काय म्हणणं होतं की गॉड क्रिएटेड युनिव्हर्स अँड ऑल्सो सस्टेन अँड डिस्ट्रॉय. म्हणजे न्याय फिलॉसॉफी म्हणते की युनिव्हर्सच्या क्रिएशनसाठी गॉड रिस्पॉन्सिबल आहे आणि डिस्ट्रॉय करण्यासाठी पण गॉड रिस्पॉन्सिबल आहे. त्याच्यामुळे गॉड, वेदा, कर्म, रिबर्थ, ट्रान्समायग्रेशन ऑफ सोल, या सगळ्या गोष्टी ते ऍक्सेप्ट करते. ओके, नंतर काय? वैशेषिका फिलॉसॉफी. वैशेषिकामध्ये काय? ऍटोमिझम, फिजिकॅलिटी ऑफ युनिव्हर्स, म्हणजे जे फिजिक्स सांगते की युनिव्हर्सचं जे क्रिएशन आहे ते ऍटम पासून बनलेलं आहे, मॉलिक्युल्स पासून बनलेलं आहे. सेम फिलॉसॉफी वैशेषिकामध्ये सांगितलेली आहे, ज्याचे फाउंडर होते महर्षी कणाद. त्यांनी बरेच थेरम दिलेले आहेत, ते आपण म्हणजे ऐकले पण असेल. क्रिएशन ऑफ युनिव्हर्स कशामुळे झालं? युनिव्हर्सचं क्रिएशन 5 एलिमेंट म्हणजे पंचमहातत्व, जे आपण आधी बघितले होते, एअर, फायर, वॉटर, अर्थ आणि इथर. नंतर त्याने ॲटॉमिक थेरी पण दिलेली आहे. मटेरियल मेड ऑफ ॲटम्स, म्हणजे मटेरियल जे ऑब्जेक्ट जे आहे ते ॲटम पासून, मॉलिक्युल पासून बनलेलं आहे. आणि यांनाच आपण रिस्पॉन्सिबल मानू शकतो की बिगिनिंग ऑफ फिजिक्स इन इंडियन सबकंटिनेंटमध्ये फिजिक्सची स्टार्टिंग करणारे किंवा फिजिक्सची सुरुवात करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असणारे महर्षी कणादच आहेत. ओके, तो नेक्स्ट फिलॉसॉफी होती याच्यामधली मीमांसा. आता मीमांसाचा मिनिंगच आपल्याला समजते की मीमांसा मीन्स काय? रिझनिंग, इंटरप्रिटेशन आणि अप्लिकेशन. रिझनिंग, प्रत्येक गोष्टीच्या मागे रिझनिंग आहे, इंटरप्रेट करता आली पाहिजे त्याला, आणि त्याचं एक अप्लिकेशन आहे. ओके, तर मीमांसा ऍक्च्युअली काय आहे? मीमांसा अर्ली वेदिक पिरियडमध्ये जे काही गोष्टी किंवा जे स्क्रिप्चर होतं, जे की फक्त धर्म आणि रिच्युअल्स आणि सॅक्रिफायसेसवर फोकस करायचे, एम्फॅसिस करायचे, त्याला आपण मीमांसा म्हटलेलं आहे. म्हणजे मीमांसा म्हणजे याला ऍक्च्युअली मीमांसा म्हणजे हा अर्ली वेदिक पिरियड मधला एक पार्ट आहे, एक स्क्रिप्चर आहे, जे की फक्त रिच्युअल आणि सॅक्रिफाईस वर फोकस करायचे. ज्याच्यामध्ये जसं अश्वमेध यज्ञ आपण बघितलं असेल की काही महान राजे होते, ते आधी त्यांचा जो अश्व आहे म्हणजे जो घोडा आहे तो सोडून द्यायचे, आणि तो जोपर्यंत जिथपर्यंत जायचा तो ज्या राज्यामध्ये जो थांबेल
त्या राज्यातला राजा या राजाशी म्हणजे ज्याचा जो अश्व होता, ज्याचा जो घोडा होता त्याच्याशी युद्ध करेल आणि मग तो एरिया पूर्ण ते जे टेरिटरी आहे त्याचा तो कॉन्क्वेअर करून घेईल, एक्वायर करून घेईल. असा अश्वमेध यज्ञ यज्ञ करायचे म्हणजे त्यानंतर पुत्रकामेष्टी यज्ञ. हे जे आहे रिच्युअलचा सॅक्रिफायसेसचा पार्ट होता, की यज्ञ करणे, सॅक्रिफाईस करणे म्हणजे हे कर्मकांडचा पार्ट होता. म्हणजे बेसिकली मीमांसा. ओके. आणि मेन टेक्स्ट याचा कोणता होता? सूत्र ऑफ जेमिनी. जेमिनीच्या सूत्रांमधून हा पार्ट घेतलेला आहे. यस टू वेदास म्हणजे बिलीव्ह करते वेदामध्ये बट नॉट टू गॉड. ओके. मीमांसा फिलॉसॉफी गॉडमध्ये बिलीव्ह करत नाही. ओके. याच्यासोबत आणखी कोणती होती? ही सामख्या फिलॉसॉफी. ओके. सामख्या आणि मीमांसा गॉडमध्ये बिलीव्ह करत नाही पण वेदामध्ये बिलीव्ह करते. ओके. सॉल्वेशन काय सांगितलेलं आहे? थ्रू रिच्युअल्स बट अंडरस्टँडिंग रिझनिंग बिहाइंड इट. रिच्युअल परफॉर्म करायचे आहेत. मीमांसा फिलॉसॉफीमध्ये रिच्युअल परफॉर्म करतात. परंतु परंतु त्या रिच्युअलच्या मागचं जे रिझनिंग आहे ते अंडरस्टँड केल्याशिवाय नाही. ओके. रिझनिंग मिनिंग अंडरस्टँड केल्यानंतरच रिच्युअल्स परफॉर्म करायचं आहे. हे सॉल्वेशन याच्यामुळे म्हणजे कर्मकांड जे आहेत त्याच्यातूनच आपल्याला लिबरेशन किंवा मुक्ती जे काही आहे ते आपल्याला मिळणार आहे.